पिल्लू अगं तसं नसते ती. अगं थांब की जरा. अगं लग्न काय अशी झटपट होते तुम्ही. हे बघ अर्जा, तुला आप्पीला किंवा आर्याला दोघीपैकी एकीला निवडावंच लागणार. अरे तू निर्णय घेत नाही त्यामुळे दोघींना बी त्रास होतोय र. बर बाई. हा विचारतो साहेबांनी. साहेब अहो हायकमांड विचारतंय लग्नाची तारीख का अजून निघाली नाही म्हणून. पिल्लू मी करतो परत फोन कामाला. अगं ठेवतो ना. हा बाय. साहेब अहो काय झालं? काय एवढं टेन्शन मध्ये? काय नाही, चालू राहतं किरकोळ काहीतरी. साहेब तुमच्या आयुष्यात आता किरकोळ काय राहिलंय का? सांगा ना काय झालं ते. चिंचुके फास आवडत चाललं रे हो. आज सकाळी कदम म्हणत होते की आर्या तुला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आर्या किंवा दोघींपैकी एकीला निवडावंच लागेल. करेक्ट आहे ना साहेब. मग अहो आर्या मॅडमशी तुमचा साखरपुडा झालाय. मग काय मागं पुढं बघायचं? द्यायचा दणक्यात बार उडून. मग तुला मस्करी सुचते का चिंचुके? आर्याबरोबर कसं लग्न करू मी? काल आर्याबरोबर बाहेर गेलो होतो, अमोल माझ्याशी बोलला नाही, नाराज झाला होता. आर्या मॅडम बरोबर गेला म्हणून? तसं नाही, मला त्याला वेळ देता आला नाही ना. चिंचुकेवाला अमोलला नाराज नाही करायचं रे. आणि आर्याला पण इकडं त्रास होईल असं काय होऊन द्यायचं नाही. साहेब तुमचं कसं झालंय माहितीये का? म्हणजे गहू पण पाहिजेत आणि त्या गावाचे पैसे पण पाहिजेत. अहो असं कसं काय होईल सांगा बरं. म्हणजे अहो सोपं आहे बघा. तुम्हाला आहे ना अमोलला समजावायला लागेल. आणि साहेब इतक्या लांब येऊन तुम्हाला पाठमोर फिरता येणार नाही बरं. चुके अरे पण अहो पण काय? अहो आर्या मॅडमला दुसरं कुणाचाही विचार करता आला असता. त्यांनी दुसरं कुणालाही निवडलं असतं. पण त्यांनी फक्त आणि फक्त तुम्हाला निवडलं. अहो साहेब त्यांनी त्यांचं आयुष्य सगळं पणाला लावलंय ती फक्त तुमच्यासाठी. आणि तुम्ही अजून 2 डिग्रीवरचा विचार करताय. अहो साहेब असं करून तुम्ही त्यांचा विश्वास तोडताय. चिंचुके काय करू मी, काय निर्णय घेऊ ना मला तेच कळालं. साहेब एवढा विचार करून नाही चालणार. तुम्हाला माहिती आहे अपर्णा मॅडम बरोबर जाऊन तुम्हाला त्रासच होणार आहे. तरी सुद्धा तुम्ही तेच करताय. साहेब वयानं मोठा आहे म्हणून सांगतो. माझं सांगणं काम आहे, बाकी निर्णय तुमचा आहे. येतो मी. या नियतीला माझ्याकडून नेमकं काय पाहिजे ना तेच कळत नाही. मला जर आप्पी बरोबर नाही राहायचं तर तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय मी का नाही घेऊ शकत? कदम म्हणले ते बरोबर आहे. या गोष्टीत मला कोणच मदत नाही करू शकत. माझा निर्णय मलाच घ्यावा लागणार आहे. अमोल अमोल, अरे बाळोबा काय करतोय तू? काय नाही मा. मग एवढं शांत का बसलायस? अगं मा, मी पहिल्यापासूनच शांत आहे. मा बाबा आला. येस. काय बोल, काय केलास दिवसभर? कुणाला पकडणार आहे तू आणि कोण बसणार आहे त्या बरणीत? याच्यामध्ये आपल्याला झुरळ पकडायचे. झुरळ? कारण तेच मा आणि भावांना एकत्र आणू शकतात ना. बाबा आज माझे फ्रेंड्स आले होते, आम्ही खूप खेळलो. अरे वा. बाबा तुम्ही आलो, मी आलो. मी रूम मध्ये आले ना एकदम शांत बसला होता. मी म्हटलं काय रे काय झालं तुला एवढं शांत बसायला? मला म्हणतो अगं मा मी आधीपासूनच शांत आहे. कोण हा? हो. अरे मला असं वाटलं की त्याला काही त्रास होतोय की काय, म्हणून मी त्याला विचारते. तर हा मला असं उत्तर देतोय. मला काहीच कळेना काय बोलू त्याला. तू आज लवकर आलास?
हा जरा डोकं दुखत होतं आणि काम पण लवकर उरकलं मग आलो. अर्जुन तुला काही त्रास होतोय का? नाही 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 ठीक आहे आता. बरं ठीक आहे आवर मी आहे. काय झालं अगं आपले झुरळच आहे ना. हो ना मग आपले ओरडून झुरळ जाणार आहे का? मग तुम्हाला सोड की मला त्याला घालवता येईल. अगं पण काय करायचं मग बस ओरडत मग. अगं घालवतो मला सोडल्याशिवाय कसं घालवता येईल? मला भीती वाटते रे. अगं तुला तर तुला झुरळाचं कारणच मिळाले. मिशन सक्सेसफुल. अरे मला भीती वाटते तुला आधीपासून माहिती आहे ना. अगं मी तुला तेच म्हणतोय की त्याला सोड, मला सोड म्हणजे मी त्याला घालवतो. अरे अमोल तू इथं काय करतोय आणि आतनं कसला आवाज आला? काकी झोपा तुम्ही, काहीच नाही आतमध्ये. झोपा ना, काहीच नाही. अमोल अरे आज काय चाललंय नक्की? काय नाही काकी, तुम्ही जा ना. नाही नाही आतनं काहीतरी आवाज होतोय. थांब मी बघते. नाही तू झोप ना. नाही थांब मी बघते. अरे काय मला भीती वाटते. भाऊजी काय चाललंय हे? अहो ते झुरळ आलं होतं त्यामुळे जरा घाबरली. मला एक कळणं झालंय, आज घरात एवढी झुरळं आली कुठनं? तेच ना. नाही नाही वहिनी ते झुरळ होते तशी गोडधोड केलं की. पण तुम्ही एक काम करा, मी ते काढतो बाहेर, तुम्ही हिला घेऊन बाहेर जा. हा चांगला चान्स आहे. एकत्र येतात काय बघतेच आता. भाऊजी मी एक काम करते, मी अपर्णाला घेऊन मोनाच्या रूम मध्ये जाते झोपायला आणि तुम्ही अमोल बरोबर दीपेला घेऊन इकडं झोपा. हा आणि आपण उद्या सकाळी पेस्ट कंट्रोल करून घेऊ, म्हणजे झुरळं जातील निघून. अहो वहिनी अहो ते एका झुरळासाठी कशाला? काकी नको, झुरळ जातील. आपण नको दुसरीकडे जायला. अरे अमोल बाळा, बघा म्हणजे आता अपर्णा झोपली आणि तिच्या अंगावर एखाद दुसरं झुरळ चढलं तर अर्जुन. नाही 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 वहिनी तुमचं बरोबर आहे. पेस्ट कंट्रोल करून घेऊ आपण, पेस्ट कंट्रोल करून घेऊ. नको काकी. अरे बाळा मा घाबरते ना आपली. काकी बरोबर बोलतात. तू एक काम कर, आपण दीपा मामाच्या रूम मध्ये झोपू आणि मुना मामीच्या रूम मध्ये झोपू ना. वहिनी तुम्ही हिला घेऊन जा. आपे तू जा. आपण चल 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 अगं चल. जा. काकी खूप हुशार आहे. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत ती मा आणि बाबांना एकत्र नाही येऊ देणार. मामाला बोलून काय ते करावं लागणार आहे. काय करू. अरे मामा झोपतोय का रे? काहीतरी विचार कर आणि काहीतरी आयडिया पण सांग. अहो भांजे तुम्ही आत्ता काय एवढी टेन्शन घेतलंय? अहो ही तर झोपायची वेळ आहे की. मग अहो मग काय, आत्ता आपलं डोकं नाही चालत. आपलं डोकं पण झोपेची तयारी करत असते. मामा अरे आता झोपून चालणार नाही. नाही बाबा, आपण नाही झोप सोडू शकत. अरे आजपर्यंत सगळ्यात मोठं संकट आहे आपल्या समोर. काय? कसलं संकट? रुपाली काकी. अरे हसतंय काय ले? अरे त्या दिवशी तू काय म्हटला, माझी काकी आहे ती, आणि आज काय म्हणतोय तर संकट. मामा तसं नाही ले. काकी असेल तर मा बाबा एकत्र येणं शक्यच नाही. अरे मला हे आधीपासूनच माहित होतं. अरे म्हणून तर मी तुला म्हणत होतो ना की काकीची आपण उचल बांगडी करूया. नको, आपल्या काकी पण आपल्या मिशन मध्ये पाहिजे. गुड नाईट. मी झोपतो, तुम्ही वाट बघा काकी तुमच्या बाजूने यायची. अरे मामा हार मारूनची चालणार नाही. नुसता विचार पण करू नकोस, काहीतरी आयडिया पण कर. पण लय अवघड आहे की रामोल. काय करायचं बरं आता? काय करायचं? काय 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 करायचं? काय चाललंय दोघांचं? मामा म्हणजे काय नाही बाबा, झोपायची तयारी चालली आहे. हा चला मग. बाबा तुला एक विचारू का? अमोल बाळा तुला झोपायचं नाही का रे? हे बघ तुझी झोप झाली नाही ना, अप्पू मामाला ओरडल. ठीक आहे मी झोपतो, पण बाबा विचारा. रुपये काय कोणाचं ऐकत नाही का रे? अरे असं का विचारतोय? कुणी ऐकलं तर काय म्हणेल? बापाच गेले पोरग. हा मग तुमच्या बरोबर झोपत होतो, पण काकीने आपला प्लॅन फिसकटवला. अरे हो बाळा, पण त्या खोलीत झुरळ झाली होती ना म्हणून. हो बाबा, पण आता हे बघ अमोल, रुपाली काकी वाईट नाही, फक्त तिला आपल्या सगळ्यांची काळजी वाटते असं. पण बाबा पूर्ण घरात सगळ्यात जास्त काकी कुणाचं ऐकतात रे? पूर्ण घरात काकी तसं स्वप्नील काकाच ऐकते.
स्वप्नी काका आता तुला या किल्ल्यावर आणलंच पाहिजे. अय अय चॅम्पियन काय काय रे बाबा, आज मी तुझ्या खुशीत झोपणार आहे. अरे मग चला. आवरलंस का ग? हो झालं. अहो वंस, पण ती खोली एवढी मोठी आहे आणि मी जेव्हा राहत होते तेव्हा कधी झाली नव्हती झुरळं. आणि तशी मी ती खोली खूप स्वच्छ ठेवायची ना. अगं मोना, वातावरणात बदल झाला की होतात झुरळं. एवढं काय त्यात, जातील पेस्ट कंट्रोल केल्यावर. बरं. बरं मग कसं झोपायचं ताई आता? अपर्णा, अगं बेडवर दोघीच मावतील, कसं करायचं मग? मग काही हरकत नाही, तुम्ही दोघी वर झोपा, मी इथे खाली अंथरून टाकते. अहो पण वंस, मोना, अगं काहीच हरकत नाही आणि अशीच सवय. आजगावला खाली झोपायचो की. हा, मी आलेच. बाई, स्वतःच्या घरात कलेक्टर मॅडम खाली झोपतात. मी चुकून सुद्धा झोपली नसती बाबा असं. हे टाकते खाली. हा, अपर्णा, हा? अगं मला तुला एक विचारायचं होतं. हो बोला ना. हे त्यांचं काम संपून उद्या येणार आहेत, तर त्यांना इकडं बोलवलं तर चालेल ना? बोलवा, मी नोकरच आहे ना यांची. उद्यापासून एका पण कामाला हात लावत नसते मी. बघाच तुम्ही. आई, अहो असं का विचारताय तुम्ही? सरांना येऊ देत की इकडे. काय ग मोना, तुला काही हरकत नाही ना? नाही बाई, मला काय हरकत असणार. बोलवा की दादांना इकडं. बर. मोना, ए मोना, नाश्ता झाला का ग? या या, चांगली झोप काढून आला असाल ना, म्हणून ऑर्डर सोडताय. मोना अगं असं काय बोलतीस अगं? अहो मग कसं बोलू? एवढ्या लोकांचा नाश्ता जेवण एवढं झटपट होतं का? मला 2च हात आहेत आणि मी रोबोट नाही आहे. अगं मोना, असं काय करतीस? अगं तुझं होईपर्यंत थांबल दिप्या, एवढी काय गडबड नाही. होऊ दे सावकाश तुझं. मला कळतंय की सगळं तुझ्यावर पडतंय, पण मी पण मदत करतो की तुला. अहो तुम्ही एक दिवस मदत कराल, पण मला हे काम रोजच करावं लागेल ना. एकदम बरोबर आहे मोनाचं. मी पण तिला मदत करणार आहे. मोना, तू सांग काय करायचं? हा, आम्ही पण आहे की मग आपण पण करू मदत. काय बापू? हो, करूया की मदत, त्यात काय. मोना, फक्त तुझ्या हातची चव काय मला जमणार नाही बरं का. हा, म्हणजे आम्हाला जमल तसं करू, चालेल ना? हा मग बापू, माझी बायको आहेच सुगरण. अरे बापरे. बाप रे, कोणाची तरी बाजू घ्यायची चाललीये. पण कदम, तुम्ही जेवणाला मदत करणार म्हणला आणि माझ्या तोंडालाच पाणी सुटलं. अहो किती वर्ष झाले तुमच्या हातचं जेवलो नाही. चालतंय, आज रात्रीचा बेत माझ्याकडे ना. पे बघ कसं काय जेवण बनवतो ते. बर. आणि आज तसं बी गावाकडे पेरणीची पूजा आहे ना. म्हणजे आजोबा, अरे अमोल, उन्हाळ्याच्या आधी सुगी संपली ना की लोक आपली रानं नांगरून तापायला ठेवतात. आणि पावसाची चाहूल लागली की रानातल्या मसोबाला नारळ फोडून पेरणीच्या कामाला सुरुवात करतात. कसलं भारी आजोबा. हा. अरे शेतकऱ्याचा सणच असतो यो, म्हणून मग त्या दिवशी गोडधोड जेवायला करतात आणि पूजा करतात. अर्जा, अरे आपण तिकडं नसलो ना तर इथं जेवण आणि पूजा करून यो दिवस साजरा करू शकतो की. हा, करू ना कदम. खूप मजा येत असेल ना आजोबा. होय, आपण यावर्षी इकडेच पूजा करू. आजोबा, मी पण तुम्हाला मदत करणार. ही पूजा दरवर्षी होते का? हा मग, अरे निसर्गानं दिलेलं दान आहे आपल्याला. तो जगात एकच आहे की जो दिलेल्याचा हिशोब करत नाही. वा पार्टनर वा. अहो काय बोललाय तुम्ही? शेतीशी अजून नाळ तुटलेली नाही बरं का तुमची. बापू, अहो आपली मुळं आहेत ती विसरून कसं चालेल? अपर्णा, अगं ह्यांचा फोन आलेला,
5 मिनिटात येतात स्टँडवरती. कोणाला तरी आणायला पाठवायला लागेल. बरं. वहिनी, दादा इकडे येतोय? हो भाऊजी, मी कालच अपर्णाशी बोललीये. अर्जुन, सरांना येऊ देत की इकडे. यस, आता मला खेळायला अजून एक पार्टनर मिळाला. हो. दिप्या, हा स्टँडवरून घेऊन ये ना सरांना. येतो. दीपू मामा, मी पण येणार. ए, तू कशाला चाललायस आता? दिदे येऊन दे का त्याला पण. हो मामाचं बरोबर आहे. मी किती दिवस झाले मामाच्या बाईकवर फिरलो नाहीये. जा, पण दिप्या सावकाश जा आणि सावकाश. हो. ये ईस्ट वेस्ट, माझं दीपू मामा सगळ्यात बेस्ट. चला. सावकाश. बाय. नियतीने कदाचित निसर्गाला सुद्धा खूप दुःख दिलेले असेल. दुःखातूनच निर्मिती होते ना. अर्जुन, आपल्या नात्याची सुद्धा नव्याने निर्मिती होतीये का रे? काय विचार करतेस आपले? मॅडम, हो. आजची न्यूज पाहिली का? नाही, काय झालं? भाटघर धरणाच्या परिसरात काही लोक फिरायला गेले होते, तर पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले आणि स्वतःचा जीव गमावून बसले. काय? हो ना मॅडम. निसर्गाचे सुंदर सुंदर फोटो काढण्याच्या नादात आणि सेल्फी काढण्याच्या नादात हे पर्यटक स्वतःचा जीव कधी गमावून बसतात हेही कळत नाही. तुमल्या काय हे सगळं? हे बघा, आपण निसर्गाच्या पुढे नाही जाऊ शकत. आपण लोकांमध्ये जागरूकता आणायला हवी. हो मॅडम, पण आपण काय करायला हवं? एक काम करा, हां. वर्तमानपत्र आणि मीडियाला सांगून पर्यटन जनजागृतीच्या हेडलाईन्स फिरव. ठीक आहे मॅडम. आणि फार धोक्याच्या ठिकाणी इथे धोका दर्शवतो असे मोठे बोर्ड लावा, म्हणजे लोकांना कळेल आणि लोक जाणार नाही. आणि जरी गेले आणि काही घडलं ना, तर मग त्यांना वाचवण्यासाठी आपली टीम रेडी ठेवा. येस मॅडम. पण मॅडम, आपण कितीही बोर्ड लावले आणि कितीही फेन्सिंग केलं ना, तरी हे पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात, हेही तितकंच खरं आहे. नाही, मग त्यांना कडक शिस्त लावली पाहिजे, एकदम कडक शिस्त. आणि तुम्ही आता म्हणलात तसं फेन्सिंगचं काम जर दुरुस्तीवर आलं असेल तर ते तातडीने करायला लागेल. येस मॅडम, मी सगळ्या ठिकाणी कळवतो. या. येस मॅडम. काय चाललंय? कुटुंबाबरोबरच आपल्या राज्याला, आपल्या देशाला तरुण पिढीची खूप गरज आहे. पण या लोकांना कोणाचा तरी जीव गमावल्यानंतर कळतंय किती दुर्दैव आहे. मामा, कधी येणार काका? मामा, अरे कसला विचार करतोय? अमोल, अरे बघ की, काल आपण काकांबद्दल बोललो पण, आणि आज काका आला पण. अमोल, खरंच नियती सगळ्या बाजूने तुझी साथ देते बघ. अरे मामा, आता मीच नेते आहे. आपण मा आणि बाबा लेकरला आणूनच जायचं. अमोल, आज आपण तुझ्या काकावर नक्की बोलायचं बरं का? मामा, तू नको काय करू. बाय ना. बर. अरे मामा म्हणजे जोडीनं आलेत मला न्यायला. तू कसा आहेस काका? हो, मी ठीक आहे. तू कसा आहेस? तुम्ही सगळे? सगळे बरे आहेत बघा. दीपक, सगळे एकत्र राहायला आलेत, काही अडचण नाही ना होत रे? नाही नाही सर, सगळे व्यवस्थित राहतात. काय झालं, सगळं एवढ्या गडबडीत झालं आणि मलाही अचानक जावं लागलं, त्यामुळं काय अडचण नाही सर. आपल्या अमोलनं सगळ्यांना बांधून ठेवलंय बघा. काका, तू एक विचारू? हो, विचार. तुला पण मा आणि बाबा लेकरला आले नको आहेत का? मला कोणाला काही वाटलं तरी हा निर्णय सर्वस्वी तुझ्या मा आणि बाबाचा आहे. काका, माझ्या मा आणि बाबा लेकरला लावते ना प्लीज. माझ्यासाठी. अमोल बाळा, तुला जर वाटत असेल ना, तर तुझ्या मा आणि बाबाला एकत्र येण्यापासून कोणी नाही थांबवू शकत, कोणीच नाही. काका, ते एकत्र आले पण आहेत, पण काका नकोच होते एकत्र. हो सर,
दीदीला आणि दाजींना एकत्र आणण्यासाठी अमोल रोज काय ना काहीतरी प्रयत्न करत असतो, पण रुपाली ताईंना ते नाही आवडत. सगळे अमोलसाठी एकत्र आलेत खरं, पण काका मग आता सगळे एकत्र आहेत ना, पण काकीला मा आणि बाबा एकत्र आलेले का नाही आवडत? अरे काही गोष्टी तिला नाही विसरता येतात. पण मी बोलतो तुझ्या काकीशी. हो, आणि तुला जर तुझे मा बाबा एकत्र हवे असतील ना, तर ते एकत्रच राहणार. काका आजोबा गावाकडे शेतीची पूजा करणार आहेत, चल लवकर. अरे वा, चांगलं आहे की. सगळे एका विचारानं आणि एकत्र राहिले तर सगळे वाढले. देव करो आणि तुम्ही म्हणताय तसंच हो. हो, अरे मामा, आपली फॅमिली आता वेगळी होत नसते. चला